थंड झालेलं आहे ते. मम्मी तुला तेच म्हणते, ऐकत नाही मम्मी. हो सांगायला लागलं पण ते म्हटलं तर ऐकत नाही. आता चालू झालं ते. मी तुला लगेच राहिले ते सगळ्या गोष्टीला सांगायला काय नाही केलं. बोल नाही केलं. बोल ना. कुणी केलंय? का मी केलं? काय करतो? चालू पण असं होत असते आमच्या घरात. बघा काय होतं आणि काय झालं तर काय सांगू तुम्हाला. तर नमस्ते मित्रांनो, मी तुमचा लाडका नितेश परब ब्लॉगवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमचा फ्रीज आहे म्हणून बंद झाला बोलते ते. ऐकत नाही बोलली ते सांगितलेलं गोष्ट. ते फ्रीज फारपासून थंड झालेलं आहे ते. मम्मी तुला तेच म्हणते, ते फ्रीज आहे ना क्लायमेट वरती आहे. आता क्लायमेट थंड आहे ना, ते बाहेर थंड दाखवणार तुला. बटन फिरवले तेव्हा चालू झाला. ऊन जास्त होते, गरम ते बाहेर तुला गरम दाखवणार. तुला माहित नाही. चालू केली तेव्हा चालू झाला ते. बटनचं काही नाही त्याच्यात. ऐक बघा ना, हे बघा हे होतं ओरडात आले. ओरडात आले बघा. सांगायला लागलं पण ते म्हटलं तर ऐकत नाही. आता चालू झालं ते. मी तुला काल रात्रीपासून बोलते, रात्रीपासून ते फ्रीज थंड होते, नंतर ना एवढं गरम होतं ना. मी यांना बोलायची अरे किती गरम झालंय बघा. मी घाबरत होती, कामाला पाठवत हेच आता मी बटन फिरवले तेव्हा चालू झालं ते. बंद होतं एवढं उशीर. तुम्ही काय बोलत नाही. हा मग बोला ना. बोला मी ना, काय बोलू? बोलत होती. काय बोलू काय बोलू म्हणजे फ्रीज आणून दिलं तेव्हापासून ते ऑटो सिस्टम आहे. त्याला कसं डायरेक्ट गरम होतंय, ते जास्त गरम झालं की थंड होते असं आहे. मग हे तुम्ही मम्मीला सांगा ना, मला काय सांगते. मम्मीला काय सांगते. मला माहितीये त्याचं सिस्टम काय आहे ते. नाही बंद होतं ते एवढं उशीर. नाही ते ऑटो सिस्टम आहे. त्याला कसं आहे, हे असं फ्रीज आहे की गरम जास्त झालं की ते आपोआपली बंद होणार, थंड होणार. थंड होणार. सिस्टम दिलंय. तुमच्या बायकोला लगेच राहिले ते सगळ्या गोष्टीला. लय राग येतो तिला. तिला काय सांगायलाच नको. सांगायला गेले ना झालं भांडायला. अरे मला राग येत नाही, बोलते मम्मीला रात्रीपासून की ते असंच होते फ्रीज. तरी मी बोलते फ्रीज खराब झालाय. फ्रीज खराब झाला तर ना आतमधल्या भाज्या बिज्या खराब होतात. मग दूध खराब झाला तुझं रात्रीपासून. मग ऐकत नाही. आता बोलते आता फ्रीज चालू झाला, मी बटन फिरवले, आता बोलते खराब. तू काय केलं काय फ्रीज मध्ये? तू काय केलं काय फ्रीज मध्ये? बोल ना. कुणी केलंय? का मी केलं? काय केलं? तू खरं नाही फिरवलं ना बटन बिटन? मग नंतर बोलू नको मी झूट बोलला, मी फिरवलेला. चालू पण चॉकलेट घे ते घे. नुसतं फ्रीज मध्येच असतो. काय करतो? फ्रीज फिरवायचं नाही का वेश? फ्रीज असं होतं की ते फ्रीज असं आहे की ते गरम झाल्यावर ते ऑटोमॅटिकली थंड पण होतं. त्यामुळे कसं त्यांना माहित नाही. त्यामुळे ते सर्व घरामध्ये बोला. तर बघा मित्रांनो, हे असं होत असते आमच्या घरात. बघा काय होतं आणि काय झालं तर काय सांगू तुम्हाला. ऑटोमॅटिक फ्रीज आहे ते. ऑटो सिस्टम आहे. तर ते डायरेक्ट तुम्हाला माहिती आहे ऑटो सिस्टम असलं की कसं असतं, तुम्हाला तर माहीतच असेल कोणाकोणाला की ते गरम झाल्यावर ते ऑटोमॅटिकली थंड होण्यासाठी ते बंद होतं. असं सिस्टम आहे ते. तर त्यांना माहीत नाही. त्याच्यामुळं घरामध्ये चिवचिव झालं. त्यांना वाटलं काय खराब झालं फ्रीज, अरे गरम कसं होत नाही, थंड झालं असं वाटलं त्यांना. अचानकमध्ये आता परत चालू झालं. तर ते तुम्हाला माहिती आहे ऑटो सिस्टम असल्यामुळे ते ॲटोमॅटिकली चालू होतं, ॲटोमॅटिकली बंद होतं. तर त्यांना माहीत नसल्यामुळे हे सगळं असं चाललं आहे. तर बघा नक्की लास्टपर्यंत ब्लॉग.